माणगाव तालुक्यात विळेभागाड येथील नामांकित पोस्को स्टील कंपनी ही गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यात, तालुक्यात तसेच विळेभागाड या परिसरात सामाजिक व लोकहिताचे उपक्रम राबवित आहे। त्या अनुषंगाने पोस्को कंपनीने शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी एका नवीन उपक्रमाची घोषणा केली। विळेभागाड MIDC मधील एकूण 30 ते 32 गावे प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प कंपनीने शृंखला या संस्थेच्या माध्यमातून केला आहे। शृंखला या संस्थेच्या CEO अस्मिता शर्मा यांनी प्लास्टिक कचऱ्यापासून मानव, पशु, पक्षी, मासे, निसर्ग यांची कशा प्रकारे हानी होते हे आपल्या मार्गदर्शनात सांगितले। विळेभागाड परिसरातील हा प्लास्टिकचा कचरा रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण 30 ते 32 मराठी शाळांच्या माध्यमातून गोळा केला जाणार आहे। पोस्को कंपनी या शाळांकडून हा कचरा दर आठवड्याला घेऊन तो शृंखला या संस्थेला देणार आहे। पोस्को कंपनीच्या या अनोख्या प्लास्टिक कचरा संकलित करण्याच्या उपक्रमाची सुरुवात ही रायगड जिल्हा परिषद शाळा भागाड येथून झाली आहे। विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक यांच्याकडून प्लास्टिक कचरा संकलन करण्याच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद भेटत आहे। यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकारी शुभांगी नाकले, जयवंत गायकवाड, पोस्कोचे अधिकारी महेंद्र तट्टे, कुलदीप पुरंदरे, स्वप्नील पाटील तसेच शिक्षक वर्ग, पालक वर्ग व माणगावचे पत्रकार बांधव उपस्थित होते। शुभांगी नाकले मॅडम और जयवंत गायकवाडांबरोबर इथे बागडमध्ये आलेली आहे। आमच्या ऑर्गनायझेशन शृंखला ऑर्गनायझेशन जिल्हा परिषदेबरोबर MOU करून इथे प्लास्टिक रिसायकलिंगवर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करीत आहे। जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज आपण निसर्ग संवर्धन या विषयाला पकडून पोस्को ऑर्गनायझेशननी इथे भागड या शाळेमध्ये एक नवीन उपक्रम चालू केला आहे आणि तो उपक्रम म्हणजे प्लास्टिक रिसायकलिंग वॉरियर। म्हणजे प्रत्येक शाळेने प्लास्टिक रिसायकलिंग करायला हवं आणि हे प्लास्टिक घराघरामध्ये जमा व्हायला हवं। दर महिन्याला शाळा आपला एक रिसायकलिंग डे मनवतील। त्या दिवशी घरातून मुलं आपले प्लास्टिक घेऊन येतील, जे स्वच्छ, कोरडं आणि व्यवस्थित कापलेलं असेल आणि ते शाळा जमा करेल आणि शाळेतनं ते रिसायकलिंगला जाईल। या माध्यमातून एका शाळेतनं आपण एक गाव स्वच्छ आणि सुंदर करणार आहोत आणि पोस्कोनी हे काम आपल्या हाती घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।